नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. लोक तुम्हाला चिल्लर समजतात कारण तुम्ही लोकांना तसं दाखवता. लोक तुम्हाला कमी लेखतात, तुमच्याशी उथळ वागतात आणि तुम्हाला हलकं समजतात कारण तुम्ही स्वतःला तसं दाखवता. जगात आदर मिळवायचा असेल तर स्वतःची इमेज बदलावी लागते. लोक तुमच्याशी कसे वागतात हे तुमच्या प्रत्येक सवयीवर अवलंबून असतं. आज मी तुम्हाला 10 अशा गोष्टी सांगणार आहे, ज्या सोडल्यात तर लोकांच्या नजरेतला तुमचा दर्जा दुप्पट होईल. आणि हो, या गोष्टी फक्त ऐकायच्या नाहीत, तर पाळायच्या सुद्धा आहेत. 1. कधीही कोणाला घाबरू नका. कोणताही माणूस कितीही मोठा असो, त्याच्यासमोर भीतीने वागणं म्हणजे स्वतःचं मूल्य कमी करणं. आदर आणि भीती यात फरक आहे. आदर देणं चांगलं, पण भीतीने जगणं चुकीचं. तुमची कमजोरी लोकांना कळली की ते त्याचा फायदा घेतात. डोळ्यात डोळे घालून ठाम आवाजात बोलणं शिका. तुमची खरी ताकद ही तुमच्या आत्मविश्वासात आहे, दुसऱ्याच्या भीतीत नाही. भीती सोडली की तुम्ही स्वतःच्या आयुष्याचे मालक होता. भीतीमुळे घेतलेले चुकीचे निर्णय आयुष्यभर त्रास देतात. त्यामुळे आजपासूनच स्वतःला वचन द्या, मी कोणालाही घाबरणार नाही. 2. मागे लागणं थांबवा. कोणाच्याही मागे सतत फिरणं, फोन करणं किंवा मेसेज करणं तुम्हाला हताश आणि कमी मूल्याचं दाखवतं. एखादी व्यक्ती किंवा नोकरी, काम किंवा संधी जर ती तुमच्यासाठी योग्य असेल तर ती तुमच्याकडे नक्की येईल. त्यासाठी सतत विनंती करण्याची गरज नाही. तुमच्या स्वाभिमानाला धक्का लावून मिळालेली गोष्ट जास्त काळ टिकत नाही. लोक अशाच व्यक्तींचा आदर करतात, जे स्वतःच्या मार्गावर ठाम राहतात. एकदा प्रयत्न करा, संधी द्या आणि जर प्रतिसाद मिळाला नाही तर पुढे चला. जगात संधीची कमी नाही, पण तुमचं वजन कमी करण्याची गरज नाही. तिसरं म्हणजे विनाकारण हसणं टाळा. हसतमुख राहणं चांगलं आहे, पण सगळ्यांसोबत फाजील हसणं लोकांना तुमचं व्यक्तिमत्व हलकं वाटायला लावतं. कधीकधी लोक विनाकारण तुम्हाला जोक किंवा खिल्लीसाठी टार्गेट करतात, कारण तुम्ही नेहमी हसत प्रतिक्रिया देता. मर्यादेतलं हसणं हे सभ्यतेचं आणि परिपक्वतेचं लक्षण आहे. नेहमी लक्षात ठेवा, जिथे गंभीरपणा आवश्यक आहे तिथे हसणं तुमचं वजन कमी करतं. हसणं वापरा सकारात्मकता पसरवण्यासाठी, पण स्वतःची खिल्ली उडवण्यासाठी नाही. लोकांना तुमच्या हसण्याची किंमत कळावी यासाठी ते योग्य वेळीच द्या. 4. उगाच माफी मागणं बंद करा. स्वारी हा शब्द फार मोठा आहे, पण तुम्ही तो प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी वापरला तर त्याची किंमत उरत नाही. चूक नसतानाही माफी मागणं म्हणजे स्वतःला दोषी ठरवणं. लोक तुमच्यावर दबाव आणायला सुरुवात करतात कारण त्यांना माहीत असतं की तुम्ही लगेच माफी मागाल. गरज असेल तेव्हा नम्रतेने माफी मागा, पण प्रत्येक वेळी नाही. तुमची किंमत टिकवायची असेल तर चुकीचं नसताना स्वतःला दोषी ठरवणं थांबवा. माफी हा शब्द आदराचा भाग असावा, कमजोरीचा नाही. 5. स्वतःच्या गोष्टी लीक करू नका. तुमच्या आयुष्यातलं प्रत्येक अपडेट जगाला सांगणं ही चूक आहे. लोक तुमचं गुपित ऐकून फक्त आनंद घेत नाहीत तर त्याचा तुमच्या विरुद्ध वापरही करू शकतात. तुमच्या कमाईपासून प्लॅन्सपासून ते वैयक्तिक नात्यांपर्यंत सगळं शेअर करणं टाळा. गोपनीयता ही तुमची ताकद आहे आणि गुपित जपणारे लोक नेहमी जास्त आदरणीय असतात. 6. पैशाबाबत हलकटपणा करू नका. पैशाचं महत्त्व समजणं ही आयुष्यातील मोठी सवय आहे. उधारी घेणं, न देता राहणं किंवा पैशात बेफिकीरपणा करणं तुमचं विश्वासार्हपण नष्ट करतं. लोक पैशावरून तुमचं वागणं पाहून तुमचं चारित्र्य मोजतात. तुम्ही श्रीमंत असो वा गरीब, पैशाचा आदर ठेवा. नेहमी वेळेत परत करा आणि गरज नसताना खर्च करू नका. पैशाचा शिस्तबद्ध वापर तुम्हाला गंभीर आणि निष्ठावंत दाखवतो. 7. कोणी चिडवलं तरी शांत राहा. सगळ्यात ताकदवान माणूस तो जो रागवण्याची वेळ आली तरी शांत राहतो. कोणी जाणीवपूर्वक चिडवत असेल तर ते फक्त तुमची प्रतिक्रिया बघायला करत असतात.
तुम्ही संतापलात म्हणजे त्यांचा प्लॅन यशस्वी झाला. शांतपणे, स्मित हास्याने किंवा दुर्लक्ष करून दिलेली प्रतिक्रिया ही तुमची सर्वात मोठी जीत आहे. 8. वचनभंग करू नका. तुम्ही दिलेलं वचन हे तुमच्या शब्दाची किंमत आहे. एकदा तुम्ही दिलेलं वचन मोडलं तर लोक तुम्हाला कधीच गांभीर्याने घेत नाहीत. लहान गोष्टी असोत वा मोठ्या, बोललात तर ते पूर्ण करा. यासाठी कधीकधी जास्त मेहनत घ्यावी लागेल, पण लोकांच्या नजरेत तुमचा दर्जा दुप्पट होईल. 9. लुडबुड करणं बंद करा. सगळ्यांच्या गोष्टींमध्ये नाक खुपसणं म्हणजे स्वतःचं वजन कमी करणं. जिथे तुमचं काम नाही तिथे गप्प राहा. लोकांच्या खाजगी गोष्टीत पडणं तुम्हाला स्वस्त आणि बेफिकीर दाखवतं. तुमचं लक्ष तुमच्या कामात ठेवा. जेव्हा लोक पाहतात की तुम्ही फक्त महत्त्वाच्या गोष्टीत बोलता, तेव्हा ते तुमचं मत जास्त गांभीर्याने घेतात. लुडबुड करणारा नेहमी नालायक ठरतो, पण लक्ष केंद्रित करणारा नेहमी नेता ठरतो. 10. स्वतःचं मत लपवू नका. गप्प बसणं कधी कधी शहाणपणाचं असतं, पण सतत गप्प बसणं म्हणजे कमजोरी असते. तुमचं मत सभ्यपणे पण ठामपणे मांडायला शिका. लोक फक्त त्यांचाच आदर करतात, ज्याचं स्वतःचं स्टँड असतं. मत लपवलं तर लोकांना वाटतं की तुमच्याकडे काही विचारच नाहीत. जिथे योग्य असेल तिथे बोला आणि ठाम राहा. तुमचा आवाज हा तुमचा हक्क आहे. त्याचा वापर करून घ्या.